नमस्कार, स्वागत आहे तुमचे मिसेस अंकी यूट्यूब चॅनलवर. चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. 500 ग्रॅम चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी, मिरी, लवंग, मेथीदाणे, खसखस, वेलची, हळद, धने आणि लाल मिरची. आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन मॅरिनेट करून 30 मिनिटं ठेवून देऊया. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 टीस्पून तेल गरम करून त्यामध्ये सर्व खडे मसाले परतून घेऊयात. सर्व खडे मसाले परतवून झाल्यानंतर ते आपल्याला गार करून घ्यायचे आहेत व त्याचे नंतर पेस्ट करून घ्यायची आहे. आता आलं, लसूण, खोबरं व कोथिंबीर याची वेगळी पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून आपण 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत. टोमॅटो शिजवून झाला की त्यामध्ये आपण बनवलेला चिकन मसाला घालून तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून द्यायचा आहे. मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे. आता त्यामध्ये आलं, लसूण, खोबऱ्याची पेस्ट घालून तीही छान अशी परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट तीही शिजवून द्यायची आहे छान अशी. त्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर मॅरिनेट केलेले चिकन घालून आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत. चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे आपण एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालणार नाही आहे. 15 मिनिट चिकन आता शिजवून घेणार आहे आपण. मस्त असं सुक्कं चिकन आपलं तयार आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुम्हीही चिकन लवर आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.